तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनल. ते भावानो बरेच दिवसांनी व्हिडिओ घेऊन येतोय, पण खतरनाक व्हिडिओ घेऊन येतोय तुमच्यासाठी. भावानो काय घेऊन आलोय आपण? खतरनाक व्हिजिटिंग कार्ड एडिट केलेलं आहे भावानो आपण फोटोशॉपमध्ये. राग नका मानू भावानो, पिक्सल लॅबवरती आपण लवकरच व्हिडिओ येईल व्हिजिटिंग कार्डवरती. ओके, त्यासाठी आजचा व्हिडिओ आज आपण केलेला आहे तो फोटोशॉपवरती घेऊन आलोय भावानो. जे फोटोशॉप युजर आहेत, ओके, पीसी युजर आहेत, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. तर काय करायचं आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय भावानो व्हिजिटिंग कार्ड. हा जो कॅनव्हास आहे व्हिजिटिंग कार्डचा कॅनव्हास असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पासवर्ड व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये असणार आहे. ओके, पासवर्ड टाकून अनझिप करून घ्यायचे. फाईल 2 तुम्हाला भेटणार आहेत, एक बॅक साईड एक फ्रंट साईड. ओके, अशा सेपरेट फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. एकच पासवर्ड लागणार आहे, जो असणार आहे 4 स्टेपमध्ये तुम्हाला. ओके, त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. जे पिक्सल लॅब युजर असतील त्यांच्यासाठी, जर ते मोबाईल युजर करत असतील तर फोटोपिया जर त्यांना येत असेल त्याच्यावरती ही डिझाईन तुम्ही करू शकता फोटोशॉपवरती. ओके, म्हणजे फोटोपिया. ओके, तर त्यासाठी काय करायचं, चला व्हिडिओला स्टार्ट करूया. जास्त वेळ आपला वाया जाऊ नये म्हणून, कारण की 1 मिनिट आता तुम्हाला एवढं सांगण्यातच गेलेलं आहे. ओके, चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियलला. साईज दाखवून देतो, मॅटर करते, लक्षात ठेवा. जी पण कोणती पण तुम्ही डिझाईन करत असाल त्याची साईज लक्षात ठेवा. साईज घेतली आपण पिक्सलमध्ये 5600 पिक्सल, हाईट असणारे 3200 पिक्सल. ही ऑनलाईन डिझाईन आहे भावना. जेव्हा तुम्ही प्रिंटिंग डिझाईन असणार आहे, प्रिंटिंग डिझाईन पण घ्यायची आपण आणि डिझाईन करून द्यायला शकता. पूर्ण एकदम बॅनर एडिट करताना भावना त्याच सिच्युएशनमध्ये तुम्ही ही डिझाईन करू शकता. ओके, तर काय करायचं आता स्टार्ट करूया. सांगितलं तुम्हाला एवढं. इथे तुम्हाला राईट साईडला लेअर पॅलेट दिसत असेल. ओके, तर एवढं भावना मी तुम्हाला सर्व जेवढी माझी क्रिएटिव्हिटी डिझाईन आहे भावना, ओके, सर्व यूज करून मी ही डिझाईन बनवलेली आहे. सिम्पल सेट डिफॉल्ट असतो, तुम्हाला माहिती असेल, बॅकग्राऊंड व्हाईट. त्याच्यानंतर आपण इथे बघू शकता, तुम्हाला व्हाईट कलरची शॅडो दिसत असेल, त्याची ऑपोसिटी आपण काय केलं आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल. लॉक जर क्लिक केलं, मल्टिप्लाय केलेलं आहे आपण बॅकग्राऊंड व्हाईटवरती. हा आपण काय केलेला आहे, शॅडोचा इफेक्ट मारलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढे येतं आहे. पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता 2 नंबरला ग्रुप असणार आहे, ग्रुप 1. ओके, त्या ग्रुप 1चे इथे आपण ही लॉक करून ठेवूया. हा जो लॉक आहे त्याला काढून आपण या ग्रुपवरती जर क्लिक केले, ॲरोवरती क्लिक केलं, तर याच्यामध्ये बघू शकता या ग्रुपमध्ये काय काय मॅटर ॲड केलेलं आहे, लक्षात ठेवा. हे बघू शकता. ओके, हा का असणार आहे शेप, जो आपल्या व्हिजिटिंग कार्डसाठी भावनो भरपूर म्हणजे एकदम क्रिएटिव्हिटी दिसण्यासाठी आपण काय केलं, हा शेप घेतलेला आहे. हा शेप भावनो तुम्ही बनवू पण शकता. नसेल बनवायचा, कसं बनवायचं, इथे पेन टूलवरती जायचं आहे. पेन टूलवरती जाऊन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलं आहे. ओके, त्यासाठी काय करायचं आहे, सिम्पल इथे असे ड्रॉ करायचे. ड्रॉ केल्याच्यानंतर सिम्पल असं येऊन जाईल, तुम्हाला इथे दाखवते, इथे बघू शकता. ओके, आलेलं आहे. आल्याच्यानंतर हा झालेला एक शेप. या शेपला काय करायचं, सिम्पल या साईडला कॉर्नरला बाहेर टाकून द्यायचं आहे. बाहेर टाकल्याच्यानंतर इथून असे वळल्याच्यानंतर काय होईल, सेट होईल आपल्या कॅनव्हासवरती, बघू शकता शेप. आणि इथे वरती राईटचं बटन आहे, राईटवरती बटन क्लिक केल्याच्यानंतर तो सेट होऊन जाईल. ओके, पण आपल्याला तो नाही करायचा आहे, आपण कंट्रोल झेड करून तुम्हाला मी बॅक येतो. ओके, आलेला आहे. इथे बघू शकता हा शेप. ओके, त्या शेपला आपण परत बॅक करूया. ओके, शेप या ग्रुपमध्ये जो शेप आहे त्या शेपला पण काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये इथे बघू शकता हा एक. आता तुम्हाला बघा थोडंसं डार्कमध्ये फरक झालेला असेल. ओके, तर भावनो पहिला पासवर्ड आहे 75. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता इथे काय असणार आहे, हा जो बॅकग्राऊंड आपण क्लिपिंग मास्क केलेला आहे, प्लस त्याच्यानंतर हा एक इफेक्ट आहे, तुम्हाला इफेक्ट पण दिसून येईल. त्याच्यानंतर शॅडो बघू शकता, शॅडो पण आलेले आहे. ओके, सर्व आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, क्लिपिंग मास्क. कशामध्ये, ग्रुप टू ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला काय असणार आहे, शेप. मेन मुद्दा आहे शेपचा. त्या शेपमध्ये आपण हे 3 काय केलेले आहे, सर्व क्लिपिंग मास्क केलेले आहेत. त्याचा एक आपण काय केलेलं आहे, ग्रुप बनवलेला आहे. ग्रुप बनवून लॉक केलेला आहे. त्याच्यानंतर आता पुढे तो आपल्या टायपिंगला सुरुवात. ओके, झेड बटनावरती दाबल्याच्यानंतर फिट स्क्रीन केले की पूर्ण स्क्रीनवरती तो आपला कॅनव्हास दिसून येईल. ओके, त्याच्यानंतर आपलं नाव बघू शकता ओंकार. तुम्हाला माहीत असेल माझं नाव ओंकार ग्राफिक्स, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. ओके, ते पण तुम्ही ॲडिट करू शकता. हा जर तुम्हाला फॉन्ट पाहिजे असेल, मी नक्की देऊन टाकीन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. कधी, जेव्हा तुम्ही व्हिडिओ 1000 व्ह्यूजच्या वरती येणार तेव्हाच. ओके, तर मग बघू शकता 5 व्हिडिओमध्ये मी भावना बोलून सांगते, त्यासाठी स्किप करू नका. ओके, ओंकार ग्राफिक्स सर्व ॲडिटेबल फॉन्ट आहे, लक्षात ठेवा. काय करायचं आहे तुम्हाला, इथे बघू शकता. आता हे सर्व आपण काय केलेलं आहे, टाईप म्हणजे टेक्स्टला चालू केलेलं आहे, टायपिंग आपण करून ठेवलेलं आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त हा जे ओंकार नावाचं आहे ना, त्याच्याबदली तुम्हाला तुमचं नाव चेंजेस करायचं आहे. बाकी सर्व मी सेट करून दिलेलं आहे. प्लस तुम्हाला जो मोबाईल नंबर तुमचा असणार आहे, इथे हे आयकन बघू शकता. ह्या आयकनचा पण फॉन्ट आहे, लक्षात ठेवा. इथे बघू शकता आयकनवरती पण क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता. मी आता सिम्पल काहीतरी एक ऑप्शन दाबतो. ओके, बघू शकता मी ते ब्लॉगिंग वगैरे जर तुमचे असेल, ब्लॉग वगैरे जर अकाउंट असेल त्याचा पण लॉगो तुम्ही इथून
काढू शकता. ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि ग्लिप्समध्ये जायचं. कशामध्ये? ग्लिप्समध्ये गेल्याच्यानंतर काय येईल तुम्हाला भावांनो, सर्व जे आतमध्ये भरपूर सारे जे लोगो असतील ते तुम्हाला दिसून येतील. ओके, एवढं सांगितलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघू शकता हे रेक्टँगल आपण घेतलेले आहेत जेणेकरून ॲरोसाठी ॲरोचा वापर करणार आहे, म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता. असा ॲरोचा अर्थ तुम्हाला माहीत असेल. ओके, त्याच्यानंतर खाली बघू शकता, खाली 954517 हा आपला कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसत असेल. त्याच्या खाली काय आहे, आकर्षक डिझाईनसाठी नक्की संपर्क करा. हे पण मराठीमध्ये एडिटेबल टेक्स्ट आहेत, लक्षात ठेवा. असं नाही की तुम्हाला ग्रुप करून दिलेलं आहे. ओके, म्हणजे मर्ज करून दिलेलं आहे. मर्ज करून तुम्हाला कधी देतो, जेव्हा त्याची समजा PNG आपल्याजवळ असते तेव्हा. ओके, हे बघू शकता. हे सर्व आयकन काय केले आहेत आपण इथे ॲडिट केलेले आहे. दिसत असेल तुम्हाला, मी सर्व ओपन करून दाखवते. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता तुम्हाला भावांनो बॅक साईड आणि फ्रंट साईड भेटणार आहे, लक्षात ठेवा. ओके, सर्व तुमच्यासमोर आता डिझाईन ओपन झालेली आहे. इथे दिसत असेल स्क्रीनवरती. ओके, तर भावांनो सेकंड पासवर्ड आहे 1010. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता काय असणार आहे, ही आपली काय असणार आहे, फ्लेक्स प्रिंटिंगची मशीन. जर तुम्ही बॅनर वगैरे डिझाईन करत असाल तर तुम्ही मशीन ही तुम्ही इथे अप्लाय करू शकता किंवा रिमूव्ह पण करू शकता जर तुम्हाला नसेल करत तर. ओके, ओंकार ग्राफिक्स. ओके, आपण इथे लिहिलेलं आहे फ्लेक्सची मशीनची. आपण इथे काय केलेलं आहे, PNG ॲड केलेली आहे. PNG ॲड केल्याच्यानंतर शॅडो वगैरे इथे प्रॉपर देऊन इथे आपण जे सॉफ्टवेअर यूज करतो त्याची इथे आपण काय केलेलं आहे वरती शो केलेले आहेत. ओके, तुमच्यासाठी. तर मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईन कशासाठी, आपल्या पिक्सल लॅब जे मोबाईल युजर असतील त्यांच्यासाठी खतरनाक आपण घेऊन आलेले ऑलरेडी आहेत. आपल्या चॅनलवरती जाऊन चेकआउट करून घ्या. भरपूर सारे आहेत, असे नाही की भाऊ मी घेऊनच नाही आलेलो, भरपूर आहेत. चेक करा फक्त. ओके, त्याच्यानंतर ही झाली आहे फ्रंटची बाजू. आता बॅक साईडवरती येऊया. बॅक साईडवरती पण सेम असणारे पोर्शन, जास्त सांगायची गरज नाही. व्हाईट बॅकग्राऊंड बघू शकता. ओके, सेम प्लस फक्त याला काय केलेलं आपण, जी लेफ्ट साईडला बाजू होती ती आपण काय केली आहे राईट साईडला केलेलं आहे. ओके, हे हाईड केलेलं आहे, ते सर्व ओपन करून दाखवतो. बघू शकता सेम जी लेफ्ट साईडला होती तीच राईट साईडला केलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, लॉक करूया. एवढं सर्व समजावून सांगितलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता, पुढे काय आहे, वाढदिवस. तेच आहे जे जसंच्या तसं आपण इथे कॉपी केलेलं आहे. ओके, फक्त तुम्ही हे मोबाईलमध्ये नक्कीच सेट करून ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार, ॲरो इथे दिसतंय, ट्रायंगल. त्यांची नावं पण तुम्हाला शो होत आहेत, काय काय आपण कशाला लेअरला यूज केलेलं आहे. ओके, बघू शकता नंबर आपला प्लस खाली ते आकर्षक डिझाईनसाठी नक्की संपर्क करा. जाहिरात म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर हे दोन जरा PNG आपण इथे बनवले आहेत, ते पण शेपच आहे, त्याचे पण तुम्ही कलर चेंज करू शकता. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता आपलं जे नाव वरती आपण याच्यामध्ये एकच याच्यामध्ये लिहिलं आहे, जेणेकरून जर तुम्ही समजा आता तुम्हाला कोण पेमेंट करणार आहे, पेमेंट करण्यासाठी तुम्ही QR कोड वगैरे काहीतरी पाठवाल ना, तर त्यासाठी काय केलेलं आपण एक बॅक साईड, म्हणजे जी बॅक साईड असणार आहे त्याच्यावरती आपण QR कोड पेमेंटचा सेट केलेला आहे. ओके, तो कसा केलेला आहे ते बघून घ्या पूर्ण एकदम डिटेलमध्ये. तर हे बघू शकता एक रेक्टँगल घेतलं आपण. रेक्टँगल घेतल्याच्या नंतर त्याला आपण काय केलेलं आहे, व्हाईटमध्ये कलर देऊन, कारण की कलरचा आपल्याला प्रश्न नाही आहे, फक्त आपल्याला पाहिजे बॉर्डर आपण 30 पिक्सल घेतलेले आहे. ओके, ज्या रेक्टँगलनुसार. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता. तर भावांनो तिसरा पासवर्ड आहे 85. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता हे सर्व झालं. आता ट्रँगल सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे, आपण QR कोड तुम्हाला कंट्रोल जे करतो आणि बाहेर घेतो. ओके, बघू शकता हे माझं काय असणार आहे, QR कोड आहे, जे की आहे ओंकार ग्राफिक्स. हे Google पे बिझनेसचा माझा QR कोड आहे, ज्याच्यावरती तुम्ही पेमेंट वगैरे करू शकता. ओके, सेम तेच आपण घेऊन इथे काय केलेलं आहे, ॲडिट केलेलं आहे. प्लस त्याला काय केलं, राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क, इथे बघू शकता क्लिपिंग मास्कचा ऑप्शन आहे, ज्याच्या खाली जो बॅकग्राऊंड असेल त्याच्यामध्ये ते मर्ज होऊन जाईल. ओके, तुम्ही सर्च वगैरे म्हणजे रिमूव्ह वगैरे करू शकता त्याच्यावरून. ओके, बघू शकता QR कोड आपण सेट केलेला आहे. त्याच्यानंतर वरती येतोय. वरती आल्याच्यानंतर इथे GPay, हे काय असणार आहे, GPayचं एक ॲक्सेप्टेड हिअर म्हणून असं एक नाव आपण इथे वरती इथे QR कोड दिसत असेल ओंकार ग्राफिक्स, त्याच्यामधलंच आपण कॉपी केलेलं आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही ते वरतीच केलं ना तर तुम्हाला दिसून येईल पूर्ण की काय काय आहे माझ्या लोगोमध्ये. ओके, तर आजच्या डिझाईनमध्ये तुम्हाला समजलं असेल व्हिजिटिंग कार्ड फ्रंट साईड आणि बॅक साईड तुम्हाला मी आजच्या डिझाईनमध्ये प्रोव्हाइड केले. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला असेच प्रकारचे जर तुम्हाला डिझाईन पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. पासवर्ड व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आहेत, लक्षात ठेवा. ओके, तर भावना चौथा पासवर्ड आहे, फोर्थ पासवर्ड 2020. ओके, तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ओके, तुम्हाला मी 2 PSD फाईल आजच्या ह्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केले आहेत. तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.